केंद्रीय अर्थसंकल्पावरून आता राजकीय वादाला तोंड फुटलंय। अर्थसंकल्पातील घोषणांवरून या वादाची ठिणगी पडली आहे। महाराष्ट्राला अर्थसंकल्पात डावलल्याची टीका विरोधकांनी सुरू केली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या टीकेचं खंडन केलंय। पाहूयात। आज महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे आमच्या लोकसभेमध्ये जास्त खासदार आले म्हणून त्रास आहे की काय? जे ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे, जे वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे दिल्लीच्या वाऱ्या करत असतात, ते ट्रिपल इंजिन सरकार नेमकं काय करतंय? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एनडीए सरकारच्या स्थापनेनंतरचा पहिलाच अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या, मात्र या बजेटवर बिहार आणि आंध्र प्रदेशचा प्रभाव पाहायला मिळाला। केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या स्थापनेत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। मोदींनी या अर्थसंकल्पातून एक प्रकारे त्यांना रिटर्न गिफ्ट दिलंय। बिहारसाठी नवीन विमानतळ, वैद्यकीय आणि क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा करण्यात आली। बिहारमधील महामार्गांसाठी 26,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। पटना पूर्णिया, बक्सर भागलपूर, बोधगया राजगीर, वैशाली दरभंगा या महामार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। बिहारसाठी एकूण 58,900 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर आंध्रसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आलंय। अमरावती शहराच्या उभारणीसाठी 15,000 कोटींची घोषणा करण्यात आली आहे। या घोषणांवरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत केंद्रावर टीका केली आहे। दुर्लक्षून राष्ट्र, उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो। केंद्र सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आणि महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसणारा अर्थसंकल्प। ट्रिपल इंजिनचं महायुती सरकार निधी वळवण्यात सपशेल फेल, सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा उपेक्षा। बिहारला, आंध्र प्रदेशला निधी मिळतो याविषयी कोणालाही दुःख वाटण्याचं काही कारण नाही, परंतु त्याच वेळी जो महाराष्ट्र देशात सर्वाधिक महसूल देणारं राष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र अक्षरशः तोंडाला पानं पुसलेली आहेत। आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की जे ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे, जे वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे दिल्लीच्या वाऱ्या करत असतात, ते ट्रिपल इंजिन सरकार नेमकं काय करतंय? केंद्रीय अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्रला झुकतं माप दिल्याचं लपून राहिलेलं नाही, त्यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयतीच संधी मिळाली आहे। लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा राग केंद्रानं अर्थसंकल्पात काढल्याची टीका काँग्रेस खासदारांकडून केली जाते। आज महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे आमच्या लोकसभेमध्ये जास्त खासदार आले म्हणून त्रास आहे की काय? आणि आमच्या नेत्यांना जर पैसे आणता येत नसतील तर आमच्या लोकांनी तर प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे। अरे किती रेल्वेचे प्रश्न आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लँडचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी आमच्याकडे पण देवस्थळ आहेत, पण त्याचा दुर्दैवाने आज कुठेही उल्लेख नाही। उल्लेख फक्त काय होता? बिहार, उल्लेख फक्त होता आंध्र प्रदेश। त्यांना किती वाकवलं हे मात्र नक्की दिसलं बरं का। फसवलं पडेल त्यांनी 1 लाख करोड मागितले होते चंद्राबाबू नायडूंनी, 15,000 करोडात पुसून दिले पानं। याचा अर्थ काय? हप्त्याने देईन, बाजूला जाऊ नका, हप्त्याने देईन, पळू नका, हा त्याचा अर्थ आहे। एकीकडे विरोधकांनी अर्थसंकल्पावरून भाजपवर टीकेचा सूर आळवलाय, तर दुसरीकडे भाजपनं विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत। अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी विशेष तरतूद करण्यात आल्याचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। विरोधकांना माझा सल्ला आहे, या ठिकाणी केवळ नरेटिव्ह करता राजकारण करू नका। आपल्या राज्याला काही मिळालं पाहिजे अशी भावना असेल तर त्याचा पाठपुरावा करा। मी दाव्याने सांगतो, माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपनं 400 पारचा नारा दिला होता, मात्र त्यांना स्वबळावरही सत्ता गाठता आली नाही। त्यामुळे मोदींच्या 3ऱ्या टर्ममधील सरकारमध्ये एनडीएतील मित्रपक्षांचं महत्त्व वाढलंय। मोदी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात एनडीएतील घटक पक्षांचा दबदबा पाहायला मिळाला। या अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा उल्लेख नसल्यानं राजकारण तापलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।